नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात चला 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 2026. तर आमच्या शेजारीच म्हणजे राजश्री शाहू बँकेमध्ये महिला दिनाचा छान कार्यक्रम आयोजित केला होता, जो की दरवर्षीच करतात. तर त्या कार्यक्रमाला मी, सासूबाई आणि सोसायटीतल्या दोघी माझ्या मैत्रिणी असं गेलो. तर खूप छान वाटलं. तिथे बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या. गेल्यानंतर सगळ्यात आधी राजश्री शाहू महाराजांच्या मूर्तीला हार घालण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन झालं. त्याच्यानंतर ज्या बायका होत्या त्यांनी स्वतःची नावं सांगितली आणि त्या बँकेत म्हणजे फाउंडर मेंबर आहेत की सदस्य आहेत असं त्यांनी सांगितलं. तर हा सगळा झाला ओळखीचा भाग किंवा बँकेचा भाग. पण महिलेविषयी बोलायचं म्हटलं तर महिला ही केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती कुटुंबाची शक्ती आहे. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशा अनेक भूमिका ती पार पडत असते आणि प्रत्येक भूमिकेमध्ये ती खूप मेहनतीने आणि प्रेमाने काम करते. तर आजच्या ह्या जगामध्ये किंवा काळामध्ये नोकरी, शिक्षण, व्यवसाय, राजकारण, क्रीडा अशा खूप साऱ्या क्षेत्रामध्ये ती पुढे आहे. घरगुती गोष्टी पण ते खूप साऱ्या करते किंवा घरात बसून कामंसुद्धा ती भरपूर पद्धतीत करते. तर समाजाच्या या प्रगतीमध्ये महिलांचं योगदान आहे का? किंवा आहे, खूप महत्त्वाचं आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावं, आत्मनिर्भर व्हावं. शिकलेला तर नोकरी करतातच, पण घरी बसून पण बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या असतात आणि बायका करतात. कोणी पार्लर करतं, कोणी टेलरिंग करतं. ज्या शिकलेल्याच नाही, अडाणी धुनी भांडी करून की होईना किंवा शेतात कामं करून त्या स्वतः पैसे कमवतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात ना. तर बायका कुठल्याच गोष्टींमध्ये कमी नाही आहेत. पुरुषाच्या बरोबरीने त्या कामं करतात. तर अशा पद्धतीने शाहू महाराजांच्या मूर्तीला हार घालण्यात आला आणि सर्व बायकांनी मिळून दीप प्रज्वलन केलं आहे. छान. तर या बँकेमध्ये बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे लोन दिलं जातं, कर्ज दिलं जातं. ह्याबाबत पण त्या लोकांनी बरीच काही माहिती दिली. ते पुढे तुम्ही स्वतः त्यांच्या आवाजात ऐकणारच आहात. बँकेमध्ये महिलांना बचत, कर्ज, आर्थिक मदत, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. कर्ज सुविधा देऊन किंवा लघु उद्योगांना कर्ज योजना देऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या पण राहू शकतात. तर एकंदरीत हा बँकेने खूप छान कार्यक्रम केला आणि नंतर त्यांनी आम्हाला गुलाबाचं फूल, पेपर्स आणि पेढा आणि चहा हा पण देव केला. मनापासून हार्दिक स्वागत आल्याबद्दल. आज आपल्या बँकेने जागतिक महिला दिन हे केल्यामुळे आपल्याला नाही म्हणजे ते 1985 साली आपल्या बँकेची स्थापना झाली. 41 वर्ष तरी आपल्या बँकेला पूर्ण झालेलं आहे. तरी आपली ब्रँच बिफोडी शाखा ही 1997 साली स्थापन झाली इथे. म्हणजे आपल्या बँकेला 29 वर्ष झालेले. आत्ता जानेवारी महिन्यामध्ये आपला 29वा वर्धापन दिला बिफोडी शाखेचा. तरी आपल्या बँकेने MSME अंतर्गत 2 कोटींपर्यंत महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी कर्ज योजना ही केलेली आहे MSME अंतर्गत. आणि जे लघु उद्योग आहेत त्यांच्यासाठी 10% व्याजदरासाठी 2 लाखापर्यंत जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी नवीन स्कीम आपण राबवलेली आहे. तरी त्या स्कीमचा सगळ्या महिलांनी जेवढ्यात जास्त उपयोग करता येईल तेवढा करून घ्यावा. तरी कुणाला काही 2 शब्द बोलायचं असेल तर बोलू शकता. आपलं बरोबर व्यक्त करायचं करू. महिला दिनानिमित्त आपली बँक राजश्री शाहू बँक ही सर्वांना कल्पनाच आहे आणि दरवर्षीप्रमाणे आता साहेबांनी सांगितलं या बँकेला जवळजवळ 29 वर्ष म्हणजे 29 वाढदिवस झाले बँकेचे आणि आता ती सवय लागेल. तर या बँकेने अतिशय फास्ट गतीने प्रगती केलेली. आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांचे आधारस्तंभ नाईक साहेब, शिंदेताई, कुलकर्णीताई अतिशय अनुभवी माणसं आणि बाकीचे व्यवस्थापक सुद्धा आहेत. अनुभवी माणसं आहेत आणि छोट्यातून मोठे झालेली माणसं. त्यांना गोरगरिबांची चाड आहे.
चाड हा शब्द म्हणते म्हणजे आपल्या मराठ्यांची बँक सर्वसामान्यांची बँक आहे. आता सांगितलं वेगवेगळ्या योजना आहेत. तर ही बँक म्हणजे ही आपली वाटणारी बँक, माझी बँक आपली बँक. आणि वेगवेगळ्या योजना ज्या राबवलेल्या आहे महिलांसाठी त्या तर अतिशय स्तुत्य आहे. प्रत्येक कामगार, सेवक, अधिकारी या वर्गाचा अतिशय नम्र आहे. हो, एका कुटुंबासारखे म्हणजे कोणी उद्या कसं उद्या म्हातारा माणूस उद्या करणे उद्या कोणाला माहिती असू द्या नसू द्या तरी इथे बसलेले साहेब सुद्धा सांगणार, तिथे बसलेले साहेब सुद्धा सांगणार. कोणतीही माहिती असो ती इथं या बँकेत आलं तर आपलं काम पूर्ण झाल्याशिवाय आपली बँक राहत नाही. अशा बँकेला आपल्या सर्व महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांनी आणखी 2-2, 4-4 खातेदार कसे मिळतील, लोन धारक कसे मिळतील हे आपण पाहूया आणि बँकेला पूर्ण सहकार्य करूया. माझं तर स्वतःच सहकार माझं सर्वस्व इथेच जातं बँकेमध्ये. मी बघायला येत नाही अक्षरशः म्हणजे बोलायला येत नाही, परंतु आपण सुद्धा इथे जास्त ठेवी ठेवा, लोन घ्या, गाड्या घ्या. महिलांनी गाड्या घेता येतात ना आपल्याला, स्वतःला गाड्या घ्या की महिला देण्यात इथं गाड्या घ्या, लोन घ्यायची. निश्चितच आपले सगळे साहेब सहकार्य करतील आणि आपल्या सगळ्या महिलांचा नाव जास्तीत जास्त लौकिक होईल. आणि या बँकेचा जास्त आधार असल्यामुळं या बँकेचं नाव आपण सर्व महाराष्ट्रभर आणि संपूर्ण अनेक शाखा जशा वाढतील त्याप्रमाणे आपण त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करूया. आणि आपण एकीने 10 जणींना सांगायचं म्हणजे अशा मूळ टू मूळ असं होऊन बँकेची प्रसिद्धी होईल, बँकेची प्रगती होईल. अशीच बँकेची प्रगती हो अशी माझी परमेश्वराला विनंती आहे. धन्यवाद. आहे 10 मिनिटात 10-15-20 घरी जाऊन सुद्धा ऐकायचं. म्हणजे इतकं छान इथं कोऑपरेशन सगळ्यांचं आहे. आणि मी मागे राहत होते ते त्यांच्या शेजारी, तर तिथे मी पहिलं कर्ज इथेच घेतलेला 2000 साली. त्या शिर्के साहेब होते. सर्वांनी अतिशय चांगलं म्हणजे कोऑपरेशन जे काय होतं ते काहीच झालं नाही. पटकन कर्ज मंजूर झालं म्हणजे जे काय आहे त्यांनी सगळे फॉर्मॅलिटी घेतल्या. पण सगळे अशा हे पाहिजे ते पाहिजे व्यवस्थित करून जे नको आहे त्यांनी म्हणजे नाही आहे ते त्यांनी आम्हाला सांगितलं कसं पाहिजे कसं करायचे. त्यांनी स्वतः त्यांचा वकील दिला होता त्यावेळेस आम्हाला की बाबा ह्याच्याकडे जा ते तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सगळे देतील. त्याप्रमाणे त्यांनी फी सुद्धा आमची जास्त घेतली नाही. खूप छान आमचं कर्ज त्यावेळेस म्हणजे छान झालं. त्यानंतर मग मला वाटतं गाडीचं कर्ज, नंतर आता परत मी एक घर तिकडे घेतलंय महिलांची प्रगती बघायची. त्यामुळे तिथे सुद्धा मी घराचं कर्ज घेतलं, 2 गाडीचे 2 घराचे कर्ज झाले म्हणजे सगळे झालं. पण प्रत्येक वेळेस आलं की हो नील झालं, नील केले. आणि प्रत्येक वेळेस आलं की प्रत्येक स्टाफ म्हणजे अगदी तो तुम्ही म्हणताय तसंच पर्यंत सगळे जण कोऑपरेशन काय पाहिजे काय सगळं खूप छान म्हणजे खूपच चांगली बँक आहे. तुम्ही म्हणता तसं आपली वाटावी अशीच बँक आहे. आज पण इतकी गडबडीत होतो पण माझी बँक मला काहीच हरकत नाही. खूप छान चालायचं. अशीच बँकेची छान प्रगती होत राहो हीच माझी इच्छा. सगळं लगेच ज्या गोष्टी सॉल्व्ह होतात म्हणजे एखादं छोटं मूल जरी आलं तरी इथं उत्तरं द्यायला सगळी तयार असतील एवढी नक्की खात्री. आणि सगळ्या बँकेच्या फॅसिलिटी बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेतच सगळ्यांना. पण आतापर्यंत मी एक बँकेला विनंती केली होती कारण सगळ्या बँकातनं फिरून आले म्हणून आज मी बँकेला विनंती आतापर्यंत केली होती पण आज तक्रार करते. आता तुम्ही बायकांचं ऐकताय म्हणून एक तक्रार करते की आपल्या लॉकरची ट्रॉली जी सगळ्या बँकेमध्ये इतकी व्यवस्थित असते चौकोनामध्ये खाली ट्रॉलीसाठी वगैरे इथं पायऱ्या आहेत म्हणजे वर कुणाला जर बँकेतनं काय म्हणजे लॉकरमध्ये काही काढायचं असेल तर त्या पायऱ्या चढाव्या लागतात पण त्याच्यावरती ते पाय उमटलेले असतात. मग आमच्यासारखे काय करतात जर काही काढायचं असलं ना तर तिथं त्या पायाचे शिक्के असतात. मग देवाची भांडी असतात आपली दागदागिने असतात मग ते त्याच्यावर ठेवायचं. म्हणजे गणपती आणि दिवाळीमध्ये ही गोष्ट फार जाणवते. मागच्या वेळेला मी माझ्या साडीच्या पदराने पुसून घेतलं होतं कारण इतकं ते पाय उमटलेले होते. आता ही लोक काही सारखी जाणार नाही तिथं आपणच जातो तिथं. त्याच्यासाठी मी खूपदा विनंती केली होती की तुम्ही एक ट्रॉली करा. एक चौकोन असतो एखादा आता एखादा तुकडा जरी खाली पडला पायऱ्या आहेत त्या चौकोन असतो. आज एखादा तुकडा जरी खाली पडला कारण मागे एक केस झालेली होती त्यांनी वर चढले आणि वरती दागिने ठेवले आणि त्या विसरून गेल्या. नंतर ते मिळालं त्यांना बँकेने खूप कोऑपरेट केलं त्यांना म्हणजे कोण आहे कोणाचं आहे ते बघून वगैरे त्यांना
त्यांचं त्यांना मिळालं. अर्थात हा स्टाफ चांगला आहे म्हणून ही गोष्ट शक्य आहे. पण असं होतं की एखादा तुकडा जरी तिथनं पडला तरी आज ते आपल्याला सोसणे इतकं नाहीये. तर हे मी खूपदा विनंती करून झालेली, अगदी म्हणजे पहिल्यापासून मी ही विनंती करते, पण आज मी तक्रार करते की हे तुम्हाला तिथे असलेलं हा, कारण मी म्हणलं ना की पुढच्या ह्याच्या आधी तरी या, कारण हे कधीच दिवाळी आणि गणपतीत खूप जाणवतो. आपण देवाची भांडी काढतो, दागदागिने असतात आणि ते त्या जिथं कुणी पाय ठेवले त्याच्यावरच आपण ठेवायचं. ते बरोबर नाही वाटत. पावसाळ्यामध्ये वगैरे पण तसंच होतं. प्रत्येक जण ते बघतच असं नाही, वर चढायला त्यांना लागतंच ते. एक दवाखान्यात ट्रॉली असते ना, हा, इथे असं चौकोन पूर्ण बंद असतो, एका बाजूने ओपन असतो. आणि सगळ्या बँकेत आहे, सगळ्या बँकेत, आपल्या बँकेत नाहीये. हे खूपदा विनंती केलेली आहे. म्हणून मला आज मी बँक निश्चित करू शकेल मला वाटतं. ती काय किती महाग पण तर मी मागं हे सुद्धा बोलले होते, मी आणून का बँकेला नाही, नाही. डोनेट करू का म्हटलं. नाही. कारण माझी ही दोनदा तीनदा ही गोष्ट झालेली आणि आहे. ती चांगली गोष्ट आहे. बँकेत द्यावं. सर्वदा एका ठेवाली, हे ज्या स्टेप्स आहेत ना त्या खूप जड आहेत, लाकडी आहेत त्या. पण पाय देऊन वरचा लॉकर त्याचा आहे, तो चढणारच वरती. तो खाली बघणार का माझ्या पावलांची असेल का काय. आणि आपण जेव्हा काढतो सगळं बाहेर तर त्याच्यावरच मध्ये ठेवायचं. पण ती देवाची भांडी म्हणा, दागदागिने म्हणा, पैसे जे काही असेल ते आपण त्याच्यावर ठेवायचं. ट्रॉली मात्र कोणीच करा. महिला दिनाची तरी माझी विनंती चांगली आहे, पण बरोबर आहे. कारण की अगदी गरजेची वस्तू आहे आणि प्रत्येकासाठी याला लागणारी गोष्ट आहे. मॅडम त्याच्या आता आणखीनच कुलकर्णी मॅडम मी मागे त्यांना हे पण दिलं, तुम्हाला फडके साहेब झाले, शिर्के साहेब झाले, नंतर आणखी 2-3 साहेब झाले, मध्यंतरी या साहेबांनी पण सांगितलं होतं मला. आमच्यापर्यंत नव्हतं आलेलं, पण आता कळलंय तर ते नक्की पूर्ण आणि याची दखल घेऊन लवकरात लवकर खरंच करा. ते आहेत पैशावाला, सगळं बरोबर आहे. आपलं नेट बँकिंग झालंय का? हा, मोबाईल बँकिंग आहे ना? नमस्कार, मी गायत्री आहे. माझा अनुभव म्हणजे असा आहे की माझा एक नाही 2 बंधू कामाला आहे, पण ते 2 नाही तर माझ्यासाठी सगळेच भाऊ आहे. आणि माझे इथे व्यवहार आहेत बँकेमध्ये आणि खूप असं फॅमिली सारखं वाटतं. म्हणजे असं कधीच आम्हाला जाणवलं नाही की आम्ही बाहेर कुठेतरी नाही का. म्हणजे मला खूप मोठा सपोर्ट सिस्टम आहे बँकेचा. म्हणजे असं अशी बाजू आहे. पहिल्यापासून नमस्कार, मी नंदा साखरे आणि आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. माझा अनुभव असा आहे की मी 1990 पासूनची मेंबर आहे, की ज्यावेळेस आबासाहेब होते आणि आमचे वणवे मामा होते, त्यांच्या उल्लेखाशिवाय आजचं हे अपूर्णच आहे. आणि त्यावेळेस एकच ब्रँच होती, शाहू चौकात. आणि वेळा त्यांनी इतक्या सोयीस्कर ठेवलेल्या होत्या की ते सर्व्हिस करतायत, त्यांना संध्याकाळी सुटल्यानंतरच वेळ असतो म्हणून मध्ये गॅप होता आणि परत 6 ते 5 ते 8 अशी संध्याकाळची वेळ पडत. तर मी जेव्हा लोन काढलं होतं तेव्हा तिथे एक हप्ता भरायची, 40,000चं फक्त लोन होतं. आणि दुसरा हप्ता भरायला सेकंड सॅटर्डेला सुट्टी असते, सेकंड फ्लोर, म्हणून मी धनकवडीला यायची. ती एक ब्रँच आणि ती एक ब्रँच. तर ह्यांनी इतकं सहकार्य केलं. आणि आत्ता की इथलं जे आहे ते तो स्टाफ पण इतका चांगला आहे. म्हणजे दादांचं नाव घेतल्याशिवाय अपूर्ण आहे. फोनवर सगळ्या होतात. आपले प्रवीण सर, म्हणजे मी त्यावेळेस त्यांना काही वेळेस फोन करते त्यावेळेस त्यांचं पिल्लू मागे रडत असतं, बोलत असतं, पण तरी मी नंतर करते म्हटलं तर ते म्हणतात नाही नाही गोटा मॅडम तुमचं जे असेल ते. आणि आपला हर्षल आणि इथून गेलेला तिकडे काय तो कुठे असायचं जाधव, यांचं म्हणजे फोनवर मला सगळं हे येतं, मेसेज येतो. RTGS माझं करायचं असतं, काही भाच्यांचं वगैरे मी इथे उघडलंय, त्यांनाही मी लोन वगैरे करून दिलेलं आहे. तर ह्यांचं खूप ऑपरेशन आहे, कोऑपरेशन आहे खूपच. म्हणजे फोनवरच होतं. माझी मुलगी येते. आता महिला दिनानिमित्त मला एकच सांगायचं की महिलांसाठीच आपल्याला सगळे व्यवहार माहिती आपण करतो, पण मला असं वाटतं की आपल्या ज्या मुली असतील ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेली असतील तर आर्थिक साक्षर होणं खूप गरजेचं आहे. त्यांना अकाउंट ओपन, महिलांसाठी काय काय आहेत बँकेकडनं किंवा शासनाकडनं, हे जेव्हा बँकेशी कनेक्ट होतील त्यावेळेस त्यांना ते समजेल की महिलांसाठी काय योजना आहेत, त्याला सबसिडी किती आहे. तर त्यासाठी सगळ्या ज्या महिला आहेत आणि ज्यांना मुली आहेत आणि 18 वर्ष पूर्ण आहेत त्यांनी अवश्य शाहू बँकेमध्ये अकाउंट ओपन करून द्यावं आणि त्यांना एकट्यानं पाठवावं. इथे अगदी व्यवस्थित माहिती देतो सगळं स्टाफ. त्यामुळे काही प्रॉब्लेम येण्याचं आपण सोबत गेलं पाहिजे वगैरे असं काही नाही. एवढीच माझी एक विनंती, बाकी माझी तक्रार काहीच नाही. थँक्यू. त्या दिवशी आजच्या दिवसात म्हणजे उद्या आहे तर सगळ्यांना
शुभेच्छा देते आणि ते काय असेल ते तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल महिला दिनाची तुम्हाला 8% लास्ट डेटपासून चालू केलेले डिपॉझिट आणि ठेवायला काय बोलला असेल मी सुद्धा काय बोललो असेल मी आपलं फार थोडंसं पण महिलांना मी पहिल्यापासून म्हणजे पहिला आत्ता नाही देत माझा तो स्वभाव आहे रिस्पेक्ट शेवटी आई आहे तर आपण आहे महिला म्हणजे काय असं हे नाही एकमेकाला पूरक आहे स्त्री असो किंवा पुरुष असो रिस्पेक्ट पाहिजे तो आम्ही देतोच पण सगळा स्टाफ कसा आहे तुमचा? नाही आहेच नाही सगळा स्टाफ तुम्ही बोलवलं म्हणजे बऱ्याच म्हणून आम्ही आलो. ठिकाणी आमची बहीण हो की नाही तुमचा पण मान आम्ही ठेवतोय तुम्ही आमचा ठेवताय आहेच ना टेक अँड गिव्ह सगळं आहेच आणि हे आपलं घरच वाटतं म्हणजे त्याच्यात काही वादच नाही पहिल्यापासूनच तुमच्याकडे असतं ना ते मोठे सवय 100% असतं वळत असतात बिचारी लॉकर बद्दल सांगितलं ना लॉकर मोठे लॉकर्सच नाही कोण खाली तर करत वाढवा एक सगळे आमच्या छोटी शॉप त्याच्यामध्ये ते अशी एवढी घेऊ ट्रॉली एवढं तरी ते असं ते बंद करते आणि मग फोटो घेते. व्हिडिओ काढते अगं ती व्हिडिओ काढते वरचं बटन ते दाबलं तर फोटो व्हिडिओ चालू. हा का हे वालं का ठीक आहे चला मग परत एकदा आता फोटो काढते का हां धन्यवाद. पाठवायचे का तुम्हाला का नुसते काढायचे? पाठवायचे का नुसते काढायचे? ठेवून टाका. हो झाले थँक्यू. गोपीनाथ मुंडे अभ्यासिका बिबेवाडीमध्ये कसलं शिबिर आहे? त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे टेस्ट वगैरे आहे. गर्दी पण खूप असेल. नाही जास्त नाही फोटोच डायरेक्ट हां ठीक आहे. चेकअप आहे 2200 रुपयाच्या पंचधर्म थेरपी वगैरे सगळं कोणाला असेल इंटरेस्ट तर गोपीनाथ पळत पळत एक फोटो टाका मला ज्यांनी साडी मला दिली आहे ना तुम्हाला पाठवायचा. तर अशा पद्धतीने बँकेने खूप छान महिला दिनाचा कार्यक्रम केला. शेवटी एवढंच सांगेल की महिला मजबूत असेल तर सगळंच चांगलं असतं. तर चला सगळ्यांनी मिळून महिलांचा सन्मान करूया आणि त्यांना पुढे जाण्यास मदत करूया. आणि तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.
आणि ह्या माझ्या सासूबाई.